नमो ड्रोन दीदी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना ठरते। ग्रामीण भागातील महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाचं मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणं हा योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय। या योजनेच्या माध्यमातून महिलांना शेती कामासाठी विशेषतः खत किंवा कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोन चालवण्याचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं। त्यामुळे महिलांना रोजगाराची नवी संधी मिळते। तसंच या योजनेचे इतर अनेक फायदे आहेत। त्यामुळे ही योजना नेमकी काय, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तेच या रिपोर्ट मधून सविस्तर समजून घेऊ। केंद्र सरकारच्या या योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहेत? 80% आर्थिक सबसिडी। महिला बचत गटांना ड्रोन आणि त्याच्या उपकरणांच्या खरेदीवर 80% सबसिडी दिली जाते। यामध्ये जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत सरकारकडून ही सबसिडी दिली जाते। कमी व्याजावर कर्ज सुविधा। ड्रोन खरेदीसाठी उर्वरित 20% लागणारी रक्कम ही नॅशनल ऍग्रीकल्चर इन्फ्रा फायनान्सिंग फॅसिलिटी अंतर्गत फक्त 3% व्याजदराने उपलब्ध करून दिली जाते। या योजनेच्या माध्यमातून 15 दिवसांचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं। निवड झालेल्या महिला बचत गटातील एका महिला सदस्याला 15 दिवसांचं मोफत निवासी प्रशिक्षण दिलं जातं। यामध्ये 5 दिवसांचं अनिवार्य ड्रोन पायलट लायसन्स प्रशिक्षण आणि 10 दिवसांचं कृषी फवारणी अर्थातच कीटकनाशक आणि पोषक द्रव्यांच्या फवारणी संदर्भातील प्रशिक्षणाचा समावेश आहे। रोजगाराची नवीन संधी। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या ड्रोन दीदी शेतकऱ्यांच्या शेतात भाडे तत्वावर खतं आणि औषधं फवारणीची सेवा देऊन उत्तम कमाई करू शकतात। या योजनेसाठीची पात्रता आणि निकष काय आहेत? अर्जदार महिला ही भारताच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावी। तसंच संबंधित महिला ही दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणं अनिवार्य आहे। ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या महिलेचं वय हे 18 ते 37 वर्षादरम्यान असावं आणि ती किमान 10वी उत्तीर्ण असावी। या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेचा थेट वैयक्तिक अर्ज न करता बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केली जाते। सर्वप्रथम महिला बचत गटाला आपल्या राज्य किंवा जिल्हा पातळीवर ग्रामीण उपजीविका अभियान अर्थातच NRLM कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो। तिथेच या योजनेच्या चालू वर्षाच्या अर्जाचा छापील फॉर्म मिळेल। या योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? बचत गटाचं नोंदणी पत्र, बचत गटाचं बँक पासबुक, ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या एका महिला सदस्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि किमान 10वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र। अर्ज कसा करायचा? सर्व कागदपत्रांसह भरलेला अर्ज तुमच्या गावाशी संबंधित असलेल्या प्रभाग संघाकडे अर्थातच क्लस्टर लेव्हल फेडरेशन CLF कडे किंवा ग्राम संघाकडे जमा करावा लागेल। प्रभाग संघ हा तुमच्या भागातील 10 ते 15 बचत गटांमधून सर्वात सक्रिय आणि पात्र गटाची शिफारस जिल्हा समितीकडे करतो। त्यानंतर जिल्हा समितीद्वारे पडताळणी होते आणि अंतिम नोंदणी केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती या प्राप्त झालेल्या सगळ्या अर्जांची आणि गटाच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करते। त्यामध्ये पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या गटांची माहिती सरकारच्या अधिकृत ड्रोन पोर्टलवर उमेदच्या अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाते। एकूणच पात्र आणि निकष पूर्ण करणाऱ्या महिला बचत गटांची यासाठी निवड केली जाते। या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास लखपती दीदी पोर्टल किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा। या योजनेमुळे शेतीमधील वेळेची आणि पाण्याची बचत होत असून ग्रामीण भागात महिलांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक कामाची नवी संधी मिळते। एकूणच ही योजना तुम्हाला कशी वाटली ते कळवा आणि याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।